ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 5 मध्ये नागरिकांसाठी मोफत विविध शासकीय दाखले वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला। या उपक्रमाचे आयोजन ऐरोली मंडळ अध्यक्ष राजेश गजानन मढवी आणि नगरसेविका प्रभाग क्रमांक 5 रेश्मा मढवी यांच्या पुढाकाराने करण्यात आले। नागरिकांना विविध शासकीय दाखले मिळवून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रभागातील महिला व पुरुष नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला। यावेळी अरुण पडते, गोरखनाथ मढवी, चंदन मढवी, दीपक पाटील, नंदकिशोर मढवी, प्रमोद पाटील, चिंतामण केडी, दीनानाथ पाटील, लालचंद पाटील, सौरभ केडी, सोहम मढवी, स्वयं मढवी, धीरज पाटील, हितेश मढवी, गिरीश सावंत, सोहम पवार, अहमद खुरेशी, विकास रावत, राज लोढे, सचिन गुरव, अशोक पवार, अरविंद कदम, अजिंक्य पाटील, सुरेश मढवी, आतिश मढवी, बळीराम केडी, आकाश कदम, अजित विश्वकर्मा, अक्षय गवळी, कमलाकर केडी, शर्मिला केडी, यशोदा मढवी, हेमांगी कवळे, वर्षा वावले तसेच प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमातून नागरिकांना शासकीय कागदपत्रे व दाखले मिळवण्यासाठी आवश्यक असलेली मदत एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली। त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले। यावेळी उपस्थित नागरिकांनी संदीप नाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत सामाजिक आणि नागरिक उपयोगी उपक्रमांचे आयोजन होत राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली। या प्रसंगी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। नमस्ते। आज आमचे लाडके आमदार, माजी आमदार श्री संदीपजी नाईक साहेब यांचा वाढदिवस। या वाढदिवसानिमित्त अतिशय निपुण आणि अचूक असं मार्गदर्शन करणारे हे गुरुवर्य आहेत। माझ्या मिस्टरांनी म्हटल्याप्रमाणे हे त्यांचे गुरुवर्य आहेत, कारण की प्रत्येक वेळेस अडचणीत असू दे का कुठल्या गोष्टीची सुरुवात असू दे तर कुठली कामं करायची असू दे, आम्ही ज्या वेळेस संदीप नाईक साहेबांजवळ जातो आणि त्यांचा जो मार्गदर्शन लागतो तो अचूक असतो। त्याच्यामुळे ते आमचे सर्वश्रेष्ठ असे गुरुवर्य आहेत आणि त्यांना त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे की लोकांच्या उपयोगी असणारे असे कार्यक्रम करा। त्यानिमित्ताने आम्ही अनेक असे लोकांसाठी दाखले इथे आयोजित केलेले आहेत, ज्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या दफ्तरांना भेट द्यावी लागते, तरी त्यांची कामं होत नाही। पण एकाच जागी आम्ही विविध प्रकारचे असे दाखले बनवून देण्यासाठी हा उपक्रम घेतला आहे आणि नक्कीच या सगळ्या गोष्टींचा भाईंच्या उदंड आयुष्यासाठी काही हातभार म्हणून, त्यांना आशीर्वाद मिळावा म्हणून या प्रभागातल्या सर्व लोकांचा हा छोटासा प्रयत्न आहे आणि आमच्यातर्फे भाई तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा। आज माझे गुरुवर्य आदरणीय प्रथम आमदार ऐरोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार, ज्यांनी संपूर्ण नवी मुंबईला घडवण्याचं काम केलंय असे माझे गुरु आदरणीय संदीपजी गणेश नाईक साहेब यांचा आज वाढदिवस। आणि आज त्यांना मी वाढदिवसाच्या प्रथमतः शुभेच्छा देतो की भाई आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज अतिशय सांगायला आज आनंदाची गोष्ट होते की आज ऐरोली मंडळाच्या वतीनं आज माझ्या संपूर्ण प्रभागामध्ये जे आपल्या सरकारी दाखले लागतात, त्या सरकारी दाखल्यासाठी जी काही वनवन फिरावी लागते ती आज आपण शासन आपल्या दारी ह्या उपक्रमाअंतर्गत आज तो कार्यक्रम आपण आपल्या प्रभागामध्ये घेतलेला आहे। अतिशय उत्तुंग असा प्रतिसाद नागरिकांचा, स्थानिक रहिवाशांचा आपल्याला लाभत आहे। आज पॅन कार्ड असो, आधार कार्ड असो, डोमेसाईल असो, नॉन क्रिमिनल असो, उत्पन्नाचा दाखला असो, तसेच आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड, अशा अनेक असे जे आपल्याला सरकारी दफ्तरी लागणारे जे कागदपत्र आहेत त्याचा आज कॅम्प भरवलेला आहे। साहेबांनी सांगितलं होतं की माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे असे समाज उपयोगी तुम्ही कार्यक्रम करा आणि असाच एक समाज उपयोगी कार्यक्रम करण्याचा आज आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरविले आणि त्या अनुषंगाने आज तो कार्यक्रम होत आहे। अतिशय आनंदाची बाब आहे की आज संदीप नाईक साहेबांसारखं नेतृत्व संपूर्ण नव्या मुंबईला लाभले। संपूर्ण युवा वर्ग, ज्येष्ठ वर्ग आज संपूर्ण त्यांच्या पाठीशी ताकदीनं उभा आहे। भाई तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होतील याच्याबद्दल काही दुमतच नाहीये।
आणि संपूर्ण नवी मुंबईच्या जनतेचं प्रेम हे आपल्यावरती सदैव राहील ही आज मी या वाढदिवसाच्या दिवशी आज सर्व देवदेवतांच्या आशीर्वादानं आणि आम्हा सर्व नागरिकांच्या वतीनं आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वात अगोदर संदीप नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या एरियातील BJPचे कार्यकर्ते राजेश मडवी यांनी हा जो लोकांच्या सेवेसाठी लोकाभिमुख असा जो वेगळा कार्डचा जो काही कार्यक्रम राबवला आहे तो अतिशय स्तुत्य आहे. यामुळे लोकांचा वेळ वाचतो, श्रम वाचतात, आर्थिक जे नुकसान होतं किंवा अनावश्यक जे पैसे द्यावे लागतात ते द्यावं लागत नाही. या निमित्ताने मी राजेश मडवी आणि आमच्या नगरसेविका रश्मी मडवी यांचे मी मनापासून आभार मानतो. असेच उत्तरोत्तर त्यांनी पुढे कार्यक्रम घ्यावेत यासाठी मी त्यांना सदिच्छा देतो. धन्यवाद. ऐरोली विधानसभेचे प्रथम डॅशिंग आमदार माननीय संदीप साहेब यांच्या वाढदिवसाने बरेच नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी कॅम्प भरवले आहेत, पण मंडलाध्यक्ष राजेश मडवी यांनी आणि रेश्मा मडवी नगरसेविका यांनी हा जो उपक्रम राबवला आहे हा सुप्त उपक्रम आहे. कारण लोकांना कलेक्टर ऑफिस इकडे जाण्याच्या पेक्षा त्यांनी कलेक्टरच ऑफिस आपल्या दारात बोलवलेलं आहे आणि पाहिजे त्या प्रकारचे दाखले काढून देण्याचा त्यांनी सुप्त उपक्रम बनवला आहे. त्यामुळे ऐरोली विभागातल्या बऱ्याच लोकांना गैरसोयीपासून त्यांनी वाचवलेलं आहे आणि दाखले काढण्यासाठी ठाण्याला जावं लागेल, वाशीला जावं, तो त्यांनी उपक्रम इथं राबवलाय. त्याबद्दल त्याचे मानवी तेवढे राजेश मोडे आणि रेश्मा मोडे यांचे तेवढेच मानवी तेवढे आभार. तसेच प्रथम आमदार संदीप नाईक साहेब यांना ऐरोली विभागातर्फे आणि आपल्या सगळ्या परिवारांतर्फे वाढदिवसाच्या सगळ्यांकडनं लाख लाख शुभेच्छा. त्यांचं दीर्घायुष्य वाढावं, त्यांनी परत एकदा ऐरोलीची कमान सांभाळावी अशी सगळ्या युवकांची इच्छा आहे आणि आमची इच्छा आहे. त्यांना परत एकदा आमच्या सगळ्या परिवारांतर्फे लाख लाख शुभेच्छा.